सचिन राणेंना विनंती केली की आपण टॉस करायचा आहे. चिल्ले, राणे आणि गुरव. टेल्स. आकाश टॉस जिंकलाय. खूप महत्वाची मॅच आहे आणि डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आकाश, ही मॅच वन साइड मध्ये जबरदस्त तुम्ही बॉलिंगने खूप जबरदस्त बॉलिंग केली, परंतु आता ही मॅच कशा प्रकारे तयारी असेल? खूप चांगली मॅच आहे, मेहनत करायला लागेल. एक मॅच जिंकायचा खूप म्हणजे फायटिंग मॅच आहे आणि मजा येईल खेळायला. टीमला काय सल्ला देशील की मॅच विषयी कशा प्रकारे तयारी कराल? काय नाही, जो आपला गेम आहे तोच खेळा, कारण की म्हणजे दोन्ही पण टीम चांगले आहे. जो चांगला परफॉर्म करेल तोच जिंकेल. खूप साऱ्या शुभेच्छा आकाश गुरु. आमच्यासोबत रोहन चिल्ले आहेत. रोहन, मुंबईतलं क्रिकेट खूप चांगलं खेळलायस, मग 3,000 पासून आज 3 लाखापर्यंत खेळतोयस. बॅटिंगची जबाबदारी आली, तुला काय वाटतं किती रन्स मात्र या ग्राउंडवर आपण त्या अगेन्स्ट फाईट करू शकतो? असं रन काय बोलत नाही, पण जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल, कारण की एक चांगली क्रीडा स्पर्धा. आज 3 लाखाचं पारितोषिक आहे, बाईक आहे, नक्कीच कांजूरमार्ग आणि ह्या ग्राउंडवर खूप वर्ष या ग्राउंडवर देखील खेळलायत, नक्कीच ऐकेल. खरंच खूप चांगली स्पर्धा ही भरवलेली आहे आणि आपण छोट्या छोट्या टुर्नामेंटपासून आज मोठ्या टुर्नामेंटपर्यंत खेळत आलोय. तर खरंच खूप आनंद होतो. एवढी मोठी टुर्नामेंट शैलेश सर आणि सचिन सरांनी ऑर्गनाईज केली, त्याबद्दल त्यांचे खरंच खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, एक जबरदस्त मॅच आहे आणि संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष याही मॅचवर असणार. एका साईडला अधेरी सत्यविनायक कामोडे, त्यांच्या विरुद्ध डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण, एका साईडला आकाश गुरव, एका साईडला राहुल सुरवाडे लॅबो. बेस्ट वसत बेस्ट. तुम्ही पाहत राहा मुंबईकर 9 चषक, आपली मुंबई. धन्यवाद, थँक्यू. आणि जशी मॅचला सुरू होती, मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या डोंबोलीचे एक जबरदस्त आवाज मागील या हंगामात खूप चर्चेत राहिले गेले. आमचे मनीष बागडे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. थँक्यू, धन्यवाद. येस, मॅच ऑन, मॅच ऑन. धन्यवाद सागरजी, थँक्यू सो मच. सर्वात महत्वाची मॅच आजच्या दिवसातील सगळ्यात हाय व्होल्टेज मॅचला सुरुवात होणार आहे. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण विपक्ष अधिरा सत्यविनायक कामोटे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ही अंडरम क्रिकेटली सगळ्यात चांगली मॅच आहे. मजा येईल या मॅचला. धीरज चव्हाण, कल्याणचा एक खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि दुसराही कल्याणलाच बिलॉंग करतो. धीरज आहेत, वेगाने आलेत. ऋतिकही वेगाने आलेत. आता इथून ना अनेक वर्षांपासून एकमेकांसमोर खेळलेले आहेत. प्रत्येकाला माहिती आहे कोणाचे वीक पॉइंट काय आहेत, कोणाचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत. कोण ड्राईव्ह चांगला करतोय, कोण पुल चांगला करतोय, कोण शॉर्ट पुल चांगला करतोय, कोण स्क्विप चांगला खेळतोय आणि कोण सरळ चांगला खेळतोय. मग मात्र धीरजची बॉलिंगही सगळ्यांना आठवते. वेगाने टाकलाय पुढचा बॉल. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे. हो, किती महत्वाचा होता हा बॉल अडवणं, किती महत्वाचा होता. राहुल सुरवडेला देखील माहिती आहे की हा बॉल व्यवस्थित बॅटवरती टायमिंग झालेला नाहीये. चांगली फिल्डिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, पण हरकत नाहीये. प्रयत्न ते चांगले नेहमीच असले पाहिजेत. प्रयत्न महत्वाचे आहेत, म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. त्याची प्राप्ती तेव्हा होते जेव्हा ते प्रयत्न चांगले असतात. प्रेक्षकांची साथ लाभली आहे. संध्याकाळचा वेळ आहे.
पुढचा बॉल बॉल पायावरती आदळला. वा धीरज चव्हाण काय यॉर्कर टाकला पट्ट्यानी. ओ हो वा वाट यॉर्कर. चला यानंतरच्या चारही टीम्स तुम्हाला विनंती असेल तुम्ही आपल्या ड्रेस कोड घेऊन जाण्यासाठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. यानंतरची मॅच असेल डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल चेंबूर त्यासोबतच कंधारी किंग्स आणि त्यानंतरची मॅच असेल जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर आणि RM रेनबो वडाळ. चारही टीम्सला विनंती असेल की आपण लगेच रिपोर्टिंग करायचे. धीरज चव्हाणचं सेलिब्रेशन अंपायरने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल पण त्या व्हाईटहून महत्वाचा जिल्हा जवाब अप्रतिम. अरुण चव्हाण येतोय स्ट्रायकिंग एंड वरती असेल. समोरही धीरज आहे. धीरजजी देखील काय यॉर्कर टाकला मग त्यानंतर विकेटही मिळवली. पुढचा बॉल आता मात्र पायावरती अडवण्याचा प्रयत्न केला होता. इट्स अ व्हाईट बॉल असेल. सर्वोत्तमच्या लढाईमध्ये मजा येणार आहे. दोन्ही देशाला अंडरआर्म क्रिकेट खेळलेले दिग्गज खेळाडू आहेत आणि त्या दिग्गजांमधली ही लढाई आहे आणि या गोष्टीचा उल्लेख करणं आणि ही गोष्टही प्रेक्षकांच्या समोर आणणं तेवढीच गरजेची ना की धीरजही कल्याणला बिलॉंग करतोय पण मात्र अधिरा सत्यविनायक कामोठ्या संघावरती असलेलं त्याचं प्रेम ती एकनिष्ठा ती लॉयल्टी तीही तेवढीच महत्वाची. पण सातत्याने चुका होतात मोठ्या प्लॅटफॉर्म वरती या वेगळ्या स्टाईल मध्ये. वा सर नाईस. प्रत्येकाला आता जबाबदारी मिळाली आहे. प्रत्येक जण आपली जबाबदारी कशी चोखरीत्या पार पडेल याकडे लक्ष केंद्रित करून आहेत. धावा लागल्या धावफलकावरती 5 विकेट 6 धावा लागल्या. क्षमा असावी 6 धावा लागल्या धावफलकावरती. 3 वाईड आतापर्यंत टाकलेत ते तिन्ही सलग आलेत. विकेट नक्कीच मिळाली लॅबोची पण त्यानंतर 3 एक्स्ट्राचे आलेत रन्स. पुढचा बॉल बॅकफुटला गेला. स्कोर करण्याचा प्रयत्न केला. बॉल सरळ जाऊन अडकतोय. सिंगल मिळेल. त्या एका धावेसोबत धावफलकही हलकस पुढे जात आहे. 7 धावा लागल्या धावफलकावरती. डिक्लेअर स्वरूपाची धाव असेल आतापर्यंत या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. ओल्ड न्यू सर ओके. वन टू गो. शेवटचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न केला होता. एक छोटी धाव चोरावी लागेल. चोरली आहे. ओहो इट्स अ वाईड +1. यस 2 धावा मिळतील. वा सर या 2 धावा मिळतील. एक धाव महत्वाची आहे. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही खेळताय. चूक करून कशी चालेल केली आहे झाली आहे. आता त्याला काय. आता मात्र येणारा पुढचा बॉल चांगला हाताळणं गरजेचं आहे. जे निघून गेलं ते तुमच्या हातात नाहीये. येणारा काळ तुमच्या हातात आहे. मग त्यासाठी असलेल्या भविष्यामध्ये चांगल्या केलेल्या भविष्यासाठी हा भूतकाळ विसरून जी तुमच्या हातात आहे त्याकडे कार्य करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर स्ट्रेट ड्राईव्ह नाही तर इथे ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. रोहन चिलेच्या बॅटमधून सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा अगदी वाजवी खेळ संपलाय. एक्स्ट्रा पाहिले विकेट पाहिले चांगली इफर्ट्स पाहिलेत आणि धावा लागल्या धावफलकावरती 10. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. येस डीजे डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल टीमचे कॅप्टन आणि त्यासोबतच कंधारी किंग्स
कॅप्टन आपल्यालाही विनंती असेल, 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. हा पहिला ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी आहे. हो ही लढत, ही लढाई, आकाश बल्ली त्याच्या समोर रोहन चिल्ले. व्हाट अ मॅच, काय कॉन्टेस्ट. दोन सर्वोत्तम खेळाडूंमधली ही सर्वोत्तम लढत पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट याला सर म्हटलं जातं मुंबईकर 9 चषकामध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त फिरला, बाहेर निघालाय आणि इथे मात्र तो वाईट मिळणार आहे. बचावात्मक गोलंदाजी करतायत कारण आकाशलाही माहिती आहे जर आपण रोहनच्या आर्क मध्ये बॉल टाकला तो मारेल मैदानाच्या बाहेर. आणि रोहनलाही माहिती आहे जर संधी मिळाली आकाशची एखादी चांगला यॉर्कर टाकला तर यशही उद्ध्वस्त होतील. म्हणूनच सर म्हणतो ना आपण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला पुश करायचं होतं. बॅटचा फेज ओपन करण्याच्या अगोदर बॉल हाताला आदळतोय. सिंगल मिळाली, एकच धाव मिळणार आहे. एक एक धावही चेअरअप केली जाते, एक एक रनही चेअरअप केली जाते. प्रेक्षक वर्गही मोठ्या संख्येने आता उपस्थित राहिलेत. महाराष्ट्र दिन आहे म्हणजेच काय तर जसं सागरजींनी उल्लेख केला बँक हॉलिडे ही तुम्हाला मिळते. हलकासा गतीमध्ये परिवर्तन आणि इथे मात्र अरुणला समजलाच नाहीये बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा बॉल आहे. काय क्षमता आहे, काय गुणवत्ता आहे, काय कला आहे, काय कौशल्य आहे या खेळाडूकडे. दर्जेदार पुढचा बॉल. आता मात्र ती कला कौशल्य दाखवलंय. हा डेंजर, हा डोर आहे. बॉल सरळ बाहेर, झटपट फटाफट चौकार. कडक मागच्या बॉलवरती बल्लीनी दाखवला त्याचा जलवा. पुढच्याच बॉलवरती अरुणनी दाखवलं मला का म्हटलं जातं डोरा, का आहे मी डेंजर. व्हाट अ मॅच. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडीशी वाट पाहिली होती मात्र हा बॉल जर त्याच्या रेंज मध्ये असा आई मारला असता. हो प्रेशर मध्ये दोन्ही टीम्स थोड्याशा झडपडतायत. त्यांनाही माहिती आहे की इथून प्रत्येक घेतलेला निर्णय महत्वाचा आहे. तुम्ही काय कुठे कसं करताय ते सगळं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. 17 झाल्यात. पुढचा बॉल पायावरती आदळला, लॉंग ऑफवरती खेळाडू चान्स आणि विकेट. हो डायरेक्ट हिट. यालाच तर क्रिकेटचा खेळ म्हणतायत. विकेट, डोराला परतावा लागेल. अरुण चव्हाण बॅक टू द डगआउट. या षटकामध्येही सगळं काही झालंय. व्हाईट बॉल आले, चौकार आले, त्यानंतर अगदी वाईट पाहिला पण त्यानंतर डायरेक्ट हिट, विकेटही मिळाली आहे. आतापर्यंत 17 धावा लागल्या धावफलकावरती. सगळ्यात चांगली मॅच आजच्या दिवसातली, सर्वोत्तम लढाई. स्लोअर वनचा वापर केलाय पण बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. इट्स अ व्हाईट बॉल. 18 धावा लागल्यात. रोहन वर्सेस आकाशची ही फाईट. रोहननी देखील संयमाने खेळलाय कारण क्रिकेटच्या पुस्तकांमध्ये लिहिलंय ना की संयम, अनुशासन, एकाग्रता या स्तंभांवरती तुमची बॅटिंग आहे. मग त्यासोबत थोडंसं अग्रेशनही दाखवावं लागतं. ते कला कौशल्यही दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. ते अग्रेसिव्हनेस, तुमची आक्रमकता दाखवणे गरजेचं आहे. रोहनला माहिती आहे आता मात्र इथून 1-2 बॉल शिल्लक आहेत. आता इथून अग्रेशन दाखवण्याची आवश्यकता नाहीये. आता हलक्या हाताने खेळावं लागेल. मॅच सुरू करावी लागेल, चालत राहावी लागेल मॅच. 19 धावा, 1 टू गो. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवली, बॉलला टॅप केलाय, बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू आहे. सिंगल मिळेल. 12 बॉलचा खेळ संपला, 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स प्रथम बॅटिंग करत असताना डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाने बनवल्यात 20 धावा. 20 ऑन द बोर्ड.
प्रणय येतोय. मतंग आहे, पहिलाच बॉल प्रणयचा, काय यॉर्कर टाकलाय, वा दर्जेदार. हे असा प्रतिसाद मिळाला पाहिजे. मग अनेक वेळेस आपण म्हणतो ना की विकेटवरती टाळ्या येतात, तुम्हाला चौकारांवरती टाळ्या येतात, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये षटकारांवरती टाळ्या येतात. जर मात्र या अशा चांगल्या बॉलवरती टाळ्या आल्या तर बॉलरलाही माहिती आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे. कारण यॉर्कर म्हणजे काय, तर मी नेहमीच म्हणत आलेलो तुमच्याकडे असलेलं सर्वोत्तम अस्त्र, त्या अस्त्राचं नाव ब्रह्मास्त्र आहे, म्हणून तो यॉर्कर म्हटला जातोय. मतंग आहेत समोर, फ्लिक ऑफ द रिस्ट, चांगली फिल्डिंग केली जाते, डायरेक्ट लागणं गरजेचं होतं. अगदी प्रेक्षक वर्गही काय मॅच पाहतायत ना, जणू काय डोळ्यात तेल ओतून मॅच पाहतायत. ज्याला जिथे जागा मिळते तिथे उभं राहून मॅच पाहतायत. वा सर. आणि त्यात आमच्या अंपायरचाही वेगळा आणि मोठा वाटा राहिलाय. 21 प्रणयनी पहिला बॉल चांगला यॉर्कर हाताळला, त्यानंतर पुन्हा एकदा फुलरलाईटचा बॉल होता, फ्लिक करत असताना मतंगनी स्ट्राईक रोटेट केली आहे. रोहन आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पुढचा बॉल थोडीशी जागा बनवून खेळल्यात, यावेळेस थोडासा टप्पा मागे ठेवलाय, बॉल निघून जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. अगदी प्रत्येक फिल्डर जो आहे ना, तो प्रत्येक फिल्डर ऑन टोज आहे. प्रत्येकाला माहितीये जर मात्र या मॅच मध्ये एखादी चूक केली तर मात्र ती गैर होणार नाही, तर मात्र संपूर्ण टीम येईल तुम्हाला जाब विचारायला, का केलं तसं. अशा चुका करून चालणार नाहीये. सगळ्यांना माहितीये प्रेशर आहे ना, आणि प्रेशर मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल, कारण सगळं काही पणाला लागलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलरलेचा बॉल आहे, यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगली बॉलिंग केली आहे. रोहनला देखील चांगला स्ट्रोक खेळायचा होता, पण तोही बॅटला व्यवस्थित लागला नाहीये. वा प्रणय. धीराजची बॉलिंग झालीये, आकाशची बॉलिंग झालीये, पण प्रणयचं कौतुक कसं करायचं नाहीये. 4 बॉल वरती पठ्ठ्याने 3च रन दिलेले आहेत. पहिला जो यॉर्कर होता तो अजूनही डोळ्यासमोर आहे. पतंग स्ट्रायकिंग एंड वरती प्रत्युत्तर द्यावं लागेल, एखादी चांगला स्ट्रोक खेळावा लागणार आहे, प्रति हल्ले करावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, 23 लागल्यात. पुढचा बॉल आणि इथे देखील बाहेर बाहेर बाहेरच वाईट बॉल. आपण जशी चर्चा करत होतो तसाच प्रणयने देखील एक चुकीचा बॉल टाकलाय. लेगस्टम्पच्या बाहेर अगदी पायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, बॉल बाहेर निघाला. 24 आल्यात. 35-40 ची मॅच अशी रंगेल नाही की मजा येणार आहे. आतापर्यंत 24 लागल्यात. पुढचा बॉल इथे देखील अगदी समोरच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहे, त्याला देखील माहित आहे की मात्र इथून बॉलला स्पर्श करण्याची आवश्यकता नाहीये, फक्त सिंगल मिळेल, टॅपचा चौकार मिळणार नाही. मग मात्र तुम्ही अनेक रिजन्स मध्ये वेगळं वेगळं अंडरअपचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. जसं आपण म्हणतो ना की संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये प्रत्येक 100 मैलावरती भाषा बदलते, जेवणाच्या पद्धती बदलतात. मी तर म्हणेन प्रत्येक 10 किलोमीटरवरती महाराष्ट्रामध्ये अंडरअपचं क्रिकेट बदलत असतं. कधी तुम्ही कर्जत खोपोली दिशेला गेलात तर तिथे स्टँडिंग बॉलिंग पाहायला मिळते, तिथे टॅपचे चौकार पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली दिव्यामध्ये कल्याणमध्ये तुम्हाला विशेष म्हणजे रनिंग बॉलिंग पाहायला मिळते, कुठेतरी स्टील बॉलिंग पाहायला मिळते. हे असं आपलं अंडरआर्मचं क्रिकेट आहे, विविध आहे. पुढचा बॉल शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर बॅटचा फेस थोडासा बंद केलाय, चांगला बॉल हाताला, इथे वेग थोडासा खेचून ठेवला, स्लोअर वरचा वापर केला प्रणयनी, चांगलं षटक हाताळलंय. 3 षटकांचा खेळ संपला आणि मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा लागल्यात धावफलकावरती. ठीक आहे, एक विनंती असेल, कॅश प्राइज जे आपण अनाऊन्स करताय, सर्वात प्रथम कॅश प्राइज जे आहे ते आमच्याकडे जमा करा, त्यानंतर ते कॅश प्राइज अनाऊन्स केलं जाईल. मतंगच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
निखिल साडवीरकर यांच्याकडून आहे. एन्जॉय करतायत मॅच. वेलकम आपले देखील निखिल. ऑन स्ट्राईक आहे मतंग आणि इथे बॅकफुटला गेला, जागा बनवून खेळली, बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी गर्रकन फिरलाय आणि फिरल्यानंतर सरळ जाऊन आकाशच्या हातामध्ये विस्मवतोय. इट्स अ डॉट बॉल. किती महत्वाचा डॉट बॉल आहे पहा. जे जे प्रेक्षक अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचे आलेत, प्रत्येक डॉट बॉल वरती त्यांच्याकडून टाळ्या वाजल्या जात आहेत. मग मात्र प्रत्येक सिंगलही चेअर अप केली जात आहे डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाची. पुढचा बॉल इथे देखील अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट नाही लागली आहे. येस, मतंगला देखील माहिती आहे की बॉल त्याच्या अंगाला अदळला आणि ही खेळाडू वृत्ती असणं देखील तेवढीच महत्वाची आहे ना. मग मात्र तुम्ही किती मोठा खेळ करताय, किती मोठ्या स्पर्धेत खेळताय, पण तुमच्याकडे ती खेळाडू वृत्ती असणं, ती सर्वपरी आहे, ती सगळ्यात पहिला असणं अंगी, ते जास्त गरजेचं आहे. धावा लागल्या धावफलकावरती 27. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राहुलही चांगली बॉलिंग करतोय. पहिला डॉट टाकला, पण मात्र आता रोहन चिल्ले त्याला चांगला खेळ करावा लागेल. एखादी चौकाराची अपेक्षा टीमला आहे आणि ती रोहन कडून नक्कीच असणार आहे. पुढचा बॉल इथे चूक केलीये. पायावरती अदळायचा होता बॉल, अदळत नाहीये. लेक्समच्या बाहेर व्हाईट बॉल. किती महत्वाची आहे ना, एक एक रन किती महत्वाची आहे. मग मात्र एक छोटीशी चूक केली आहे, व्हाईट बॉल आलाय. संपूर्ण टीम एकत्रित येते, सांगते, कानमंत्र देते की मात्र आता इथून चुका. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह, गोळीच्या वेगाने बॉल निघालाय, पण फॉलो थ्रू मध्ये काय बॉल अडवला. राहुलसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय अडवलाय राहुलने, वा, दर्जेदार. चेक. हॅलो चेक. चांगला अडवलाय बॉल. चला थोडस स्पीडअपही करा. महत्वाची मॅच आहे, जरूर महत्वाची मॅच आहे, खूप महत्वाची मॅच आहे, पण मात्र वेळही तेवढाच महत्वाचा आहे मित्रांनो. यानंतर अजूनही आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्यात, तर मात्र त्या वेळेच्या अवधीचं पालन करणंही गरजेचं आहे. रोहननी प्रयत्न केला, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण बॉल गेला नाही बाहेर, कारण राहुल मुस्तेद होता, तैनात होता तिथे. सिंगल आली, धावफलक पुढे 29. पुढचा बॉल यावेळेस गोळीच्या वेगाने बॉल, थोडीशी मिसफिल्डिंग, ड्राईव्ह मारली आहे, बॉल सरळ बाहेर. अगदी बॉल निघालाय मतंगच्या बॅट मधून, झटपट पटापट चौकार. चौकार लगावला. मतंगही सांगतोय, थांब मित्रा, मीही खेळायला आलोय. बॅटच्या बेडला आदरल्यानंतर बॉल जणू काय गोळीच्या वेगाने, बंदुकीतनं जशी गोळी निघते अगदी बॉलही निघालाय, चौकार. धावफलक पुढे 33. पुढचा बॉल, आता मात्र चुका केल्या जात आहेत, राहुलही माहिती आहे. मतंगच्या बॅटला बॉल चांगला आदळला, आता तो फॉर्मात आलाय. फॉर्मला नेहमी आपण म्हणत असतो ना, थोडासा टेम्पररी आहे, क्लास नेहमी परमनंट असतो. आता क्लासिकल बॉलिंग करावी लागेल. एक चांगला बॉल राहुलला आता येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आणखी एक वेळ चांगला फटका, पण त्यानंतर थोडीशी मिसफिल्डिंग, कव्हर रिजन वरती अडवलाय, थांबवलाय, सिंगल मिळाली आहे. एक धाव पुढे. हृदयाची ठोका, उत्कंठा ती शिगेला आली आहे. धावा लागल्यात 35. 1 to go. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या अशा मॅचेस असतात ना जितू सर, जिथे तुम्हाला साम दाम दंडभेद सगळ्यांचा वापर करावा लागतो, कारण ही लढाई सर्वोत्तमाची आहे. पुढचाही बॉल, स्क्वेअर कटचा प्रयत्न केला राहुलने, चांगला बॉल अडवलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 35 धावफलकावरती.
थँक्यू सो मच. वा सर, तुमचे कौतुक आहे. या एनर्जी अनमॅचेबल. मतंग पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. आपण जिथे धीरजचं ते पहिलं षटक पाहिलं होतं, नक्कीच 10 धावा आल्या, जिथे 3 ते 4 वाईड्स होते. प्रिसाइजली सांगायचं झालं तर 4 वाईड होते, 1 वाईडला प्लसही धावा आली होती, 5 एक्स्ट्राच्या रन्स होत्या. पण मात्र धीरजनी लॅबोला आउट केलं होतं आणि त्याचबरोबर रोहन सारख्या बॅटरलाही शांत ठेवलं होतं. आता इट्स टाइम फॉर रिव्हेंज. घेतला जाईल का की धीरज चांगलं षटक फेकेल? सर्वात चांगला गोलंदाज त्याच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. पहिलाच बॉल टॅपच्या साह्याने सिंगल मिळणार आहे. धावफलकेमध्ये वाढ केली जाते. एक रन महत्वाची आहे, त्यासाठी झगडावं लागेल, घाम गाळावा लागेल असं आपण नेहमीच म्हणत आलोय. 36 धावा लागल्या धावफलकावरती. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सध्या तरी फॉर्म ज्याला गवसलाय, मतंग स्ट्रायकिंग एंडवरती आहे. चौकार त्याच्या बॅटमधून आणि आणखी एक वेळेस पुन्हा एकदा हलकीची चूक केली आहे. पण मात्र आता रिले, एक नाही दुसरा नाही तिसरा नाही चौथा. खेळाडू 11 खेळला जातो. बॉल अडवलाय, ठेवलाय. थँक्यू डीजे. ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. येस, कदाचित आमच्या डीजेला ते दृश्य दिसत नाहीत ना, त्यांना वाटलं चौकार गेला की काय. येस, महत्वाचं आहे. आता मात्र फिल्डर्सनी ही साथ देणं गरजेची आहे. अनेक जणांचा खेळ आहे, पण अनेकतेमध्ये एकता म्हणजे क्रिकेटचा खेळ. 2 बॉल 2 रन्स दिल्यात धीरज चव्हाणनी देखील. 37 धावा लागल्या धावफलकावरती. रोहन चिल्ल्याच्या बॅटमधून यावेळेस देखील मतंगच्या अंगाला बॉल आदळलाय. रोहनला देखील माहिती आहे की हा बॉल जर नसता आदळला तर यदा कदाचित चौकार मिळाला असता, पण तोही मिळत नाहीये. नाही मिळाला चालेल, हरकत नाहीये, पण धीरज चव्हाण काय बॉलिंग करतोय पठ्या. सगळ्यात महत्वाचं षटक, सगळ्यात कठीण षटक, कारण स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय. पहिल्या 3 बॉलवरती फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. एकंदरीत धावफलक 38. 38 धावांवरती फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने हुआ मतंग आणखी एक मारलाय. पठ्यानी पाठवलाय मैदानाच्या बाहेर. झटपट चला नेक्स्ट टीम्स खंदारी किंग्स आणि त्यासोबतच डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल्स. टॉस साठी रिपोर्टिंग करा. कॅप्टन्स. वाह, मतंग ऐकत नाहीये, त्याची बॅट ऐकत नाहीये, तो मारतोय आणि तो फक्त मारत नाहीये तर संघाला पुढेही नेतोय. 42 धावा लागल्या धावफलकावरती. 2 टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धीरज कमबॅक करेल का की मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल? बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू आहेत, चाच पडलेत. अगदी अशा मॅचेस मध्येच तुम्हाला हे असं होताना पाहायला मिळतंय. जो सरळ सोपा बॉल आहे तोही पकडण्यासाठी कष्ट करावे लागतात, कारण हात पायी थोडेसे लटपट करत असतात. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. चला डगआउट प्लीज. येस, थोडस लास्ट बॉल व्हाट टू गो. 43 झाले. शेवटचा बॉल हा मोठा फटक्यासाठी जाणार हे माहित होतं. अँड इट्स अ डॉट बॉल. शेवटचा डॉट बॉल टाकलाय. 43 धावा लागल्या धावफलकावरती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 44 धावेची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जसं नाण्याला 2 बाजू असतात, क्रिकेटच्या खेळामध्ये 2 डाव असतात. एक बाजू संपली, आता माझी वारी. ती येते का ती येणार नाहीये? काय घडेल, कोण जिंकेल, कसं जिंकेल, हे सगळं पाहण्यासाठी थांबा, वाट पहा, बघत राहा. जे प्रेक्षक मैदानावरती आले त्यांचं सहर्ष स्वागत आणि जे आमच्या लाईव्ह वाहिनीवरती पाहतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रथमतः टॉस करूयात. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल कॅप्टन. टॉस साठी प्लीज हे लवकर चल प्लीज. या शुभम मधून आला तरी चालेल. कॅप्टन मधून आला तरी चालेल या. आणि मुकेशजी दवे साहेब आपल्याला विनंती प्लीज आपण या. आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्लीज कम. साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. वा, ही मॅच जशी रंगते त्याहून चांगली पुढची मॅच रंगणार यातही मात्र शंका नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. टॉस करूयात. तुम्ही कॉल करताय. हेड कॉल आहे आणि हेड इट इज.
धन्यवाद मुकेशजी, आपण विराजमान होऊ शकताय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत, प्लीज कम. कॅप्टन आपणही या. टॉस जिंकलेला आहात. सर्वप्रथम काय करताय, डिसिजन काय ते विचारणार नाहीये. मुंबईकर 9 चषक आतापर्यंत कसं वाटतंय? शैलुदा आणि सचिन राणे मुंबईकर चषक एक नंबर भरवले. चांगली टुर्नामेंट आहे आणि 3 लाख बोलल्यावर फर्स्ट टाइम झाली आहे. 3 लाख म्हटल्यावर फर्स्ट टाइम झाली, नक्कीच झाली. तुमचं डिसिजन काय आहे? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. शोड अ गुड गेम. त्याचबरोबर माझ्यासोबत कॅप्टन आहेत, मग मात्र माझी मुंबई त्या क्रिकेट संघाचे बॅटिंग कोचही तुम्ही आहात. आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहात, पण अंडरआर्म क्रिकेटवरती आपलं विशेष प्रेम आहे. अनेक स्पर्धा तुम्हाला मी प्रत्येक सॅटर्डे संडे वीकेंडला खेळताना पाहतोय, पण मात्र ही स्पर्धा याचं काहीतरी विशेष आकर्षण आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल तो मैं शैलुदा को और सचिन भाई को थैंक्स बोलूंगा, उन्होंने यहाँ पे इनवाइट किया खेलने के लिए. टूर्नामेंट बहुत ही अच्छा है. हम लोग भी फर्स्ट टाइम सुने, शायद 3 लाख हो रहा है अंडरआर्म सर्कल में, तो बहुत ही अच्छा टूर्नामेंट है. ट्राई करेंगे अच्छा खेलना है. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक दोनों टीम्स के लिए. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक देणार आहोत. पुढच्या मॅचसाठी तर सगळे वाट पाहतायत, पण त्या अगोदर आकाश गुरव जेव्हा बॅटिंगसाठी येतो, त्या बल्लीची बॅट बोलेल का, की मात्र इथे बोलबाला जॉर्ज 11 संघाचा पाहायला मिळणार आहे. हे सगळं काही ऐकण्यासाठी जाऊ कुठेही नका. पाहत राहा, एन्जॉय करत राहा. जे पाहतायत त्यांचं स्वागत आणि जे टीव्ही स्क्रीनवरती बघतायत SSS आमचे सगळे प्रेक्षक लाडके, त्यांचंही स्वागत आहे. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा. आवाज पंकजजी इंदप सरांचा. पुनश्च स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं. धन्यवाद मनीष सर. सगळ्यात जास्त विलंब घेत नाही, मैदानाच्या दिशेने सामना रंगलाय मित्रांनो. मॅचला जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. अधीरा सत्यविनायक कामोठे आणि हाच पाठलाग करण्यासाठी एक धमाकेदार फलंदाज मैदानात दाखल झालाय. आकाश गुरव बल्ली आणि नॉशागिनला ऋतिक पाहायला मिळतो. तर गोलंदाजी मागवर कांजूर मागचा सितारा याच मैदानात सराव करत करत अंडरआर्मच्या या टेनिस क्रिकेटमध्ये कांजूर मागचं नाव ज्यांनी जिवंत ठेवलंय, राखलंय, असा मतंग सारंग गोलंदाजी मागवर. आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गेलंय मतंग सारंग यांचं. चौकाराने पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिलाच मोठा फटका. धावसंख्येला आकार येतोय 4 या धावसंख्येने. चौचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलंय. आकाश गुरव आपला पवित्रा या ठिकाणी दाखवताना स्पष्टपणे दाखवतोय. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार. मतंग सारंग स्वागत केलं गेलं. एका बाजूला अधीरा सत्यविनायक कामोठे 44 धावांचा पाठलाग करत असताना, तर दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. लक्ष आहे या मॅचकडे संपूर्ण अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वाचं. बरेच चाहते वर्ग आहेत या दोन्ही संघांमधील खेळाडूचे आणि प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. मॅच रंगली आहे मित्रांनो. पहिल्याच बॉलवर चौकार. पुन्हा एकदा सुरेख फटका. पहिला बेहतर, दुसरा बेहतरीन चौकार. आकाश गुरव बल्ली का बल्ला, मचा राय हल्ला. क्या बात आहे. पहिल्या 2 बॉलवर आक्रमण पाहायला मिळाले. आता तिसरा बॉल कशा प्रकारचा असणार आहे, आणि आता मात्र नक्कीच अपील केले गेले. अपील कुठे ना कुठेतरी फेटाळलं जात आहे. कमबॅक झालाय, छोटासा कमबॅक देखील म्हणू शकता. मतंग सारंग शेवटपर्यंत ही मॅच रंगणार आहे मित्रांनो, कारण दोन्ही संघांचा विचार केला, जेवढे बलाढ्य फलंदाज आहेत तेवढेच रती महारथी गोलंदाज डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघामध्ये देखील आहेत. त्यामुळे 2 चौकार जरी आले असले तरी देखील मॅच शेवटपर्यंत नेण्याची क्षमता डिंगडॉंग जॉर्ज 11च्या गोलंदाजाकडे आहे. आकाश गुरव या वर्षीचा हंगाम नक्कीच खूप चांगला राहिला या खेळाडूसाठी. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचे पारितोषिके त्याने देखील जिंकलेत. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर होतोय. एफर्ट्स दाखवले जात आहेत. आकाश म्हणजे चायना या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू, आणि त्या प्रसिद्धीचं कारण तुम्हाला आता पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारचे एफर्ट्स तो मैदानात देतोय,
मित्रांनो, कोणत्याही खेळाडूचं नाव असंच होत नसतं. त्यासाठी कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो, प्रयत्न करावे लागतात. स्वतःला सिद्ध करा मित्रांनो, लोक तुम्हाला आपोआप डोक्यावर नाचवून घेतील. कमाल आहे मित्रांनो, मॅचला सुरुवात झाली. पहिल्या 2 बॉलवर चौकार, नंतर डॉट बॉल, नंतर एक सिंगल आणि आता ऋतिक सेकंडला फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 9. पुन्हा एकदा चांगला फटका, एका बाजूने आकाश, दुसऱ्या बाजूने ऋतिक. कमाल धमाल, ऋतिक भाई बेमिसाल. दुसऱ्या बाजूने ऋतिक पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चौकार पहिल्या षटकामध्ये लगावले गेले. आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेग बाय स्वरूपात नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा कळवला जातोय. 1 धाव मिळते, पहिलं षटक समाप्त. चांगली सुरुवात, दमदार असरदार सुरुवात पाहायला मिळते. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या होते 14, लॉस ऑफ 0. पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबईकर 9 चषक 2026 मित्रांनो 6वं पर्व आहे. कांजूर मार्ग साठी एक मेजवानी देखील म्हणावी लागेल. ज्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळत आहे. अंडरम टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील सर्वात जास्त पारितोषिक असलेली स्पर्धा कुठे होते तर कांजूर मार्ग मध्ये होते आणि याचं श्रेय नक्कीच जात आहे श्री साई स्पोर्ट्सचे सन्माननीय शैलेश दादा पाटील, पराग दादा पाटील, मुंबईकर 9 ची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे सचिनजी राणे. एक भली मोठी मेहनत या स्पर्धेमागे आहे आणि तीच पाहायला मिळते. सामने मैदानात रंगले आहेत मित्रांनो. आता कुठे ना कुठेतरी कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाजांना. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ आणि याची जाण आहे, भला मोठा अनुभव आहे आणि त्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय साईपाल. मागील मॅचचा हिरो होता, इम्पॅक्ट टाकला होता मॅच मध्ये. आता देखील त्याच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. आणि या ठिकाणी नक्कीच अधीर सत्यविनायक कामोठे संघ जर विजयी झाला तर आमचे सतीश दादा यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल. नक्कीच इथे कॅश प्राइजचा विचार केला गेला आणि लगेच फलंदाजाच्या बॅटमधून बाउंड्री देखील आली आहे. आता मात्र थोडासा दबाव पाहायला मिळतोय. साईपाल यांच्यावर आक्रमण होतोय. दोन्ही फलंदाज चांगल्या लयात पाहायला मिळत आहेत. आक्रमण आक्रमण आक्रमण, फटकेबाजी चांगली होते. पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. अरुण, चांगला बॉल अडवला गेलाय मित्रांनो. बघा एखाद्या मोठ्या खेळाडूंचा दर्जा काय असतो. मॅच अजून संपली नाहीये. एफर्ट 100% मैदानात पाहायला मिळत आहेत. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली. धावसंख्या झाली आहे 20. अजून देखील 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. थोडीशी मॅच जवळ तर आपल्या बाजूने नक्की खेचली गेली. अधिरा सत्यविनायक कामोठे संघ आणि या संघाचे सर्वेसर्वा सतीश दादा शिंदे यांच्या मार्फत नक्कीच 5,000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल जर अधिरा सत्यविनायक कामोठे संघ या ठिकाणी विजयी झाला. वाईट बॉलचा इशारा होता. थोडस दडपण. आता कुठे ना कुठेतरी जॉर्ज 11 संघाचे गोलंदाज, कारण ज्या प्रकारची सुरुवात करून दिली आहे आकाश आणि ऋतिकने, थोडस दडपण तर नक्की असणारे. महत्वपूर्ण मॅच आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर झोन. आतापर्यंत 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत. यानंतर तिसरा संघ कोणता असणार त्यासाठी चाललेली ही लढत मैदानात आपण पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम. मुंबईकर 9 चषक 2026. आता तर नक्कीच थोडासा आवाज देखील आलाय त्या ठिकाणी. डॉट बॉल. मित्रांनो, कोणी रेलिंगवर हात ठेवू नका कृपया. आपल्याला विनंती असेल, जो कर्टन आहे त्याच्या थोडेसे मागे उभे राहा. महत्वपूर्ण मॅच आहे मित्रांनो. आता मात्र संधी निर्माण झाली होती. फॉलो थ्रू मध्ये झेल या ठिकाणी सुटला जातोय. या झेलने देखील मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकला असता. थोडासा कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला असता, मात्र सुटलाय झेल. दान केला गेलाय जमिनीला.
थोडंसं प्रेशर आहे, दडपण आहे, मॅच शेवटपर्यंत नेणार आणि प्रेक्षकांना जे हवंय ते मिळणार, ते म्हणजे मनोरंजन. धावपळीच्या या मुंबईच्या जीवनातून नक्कीच सुट्ट्यांच्या दिवशी सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ, स्वतःची आवड जोपासण्यासाठी सांभाळलेला एक छंद म्हणजे क्रिकेट आहे. रोजचं धावपळीचं जीवन, यातून जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा नक्कीच संपूर्ण आमचा क्रिकेटपटूंचा वर्ग मैदानात दाखल होत असतो. खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट आता बऱ्याच ठिकाणी खेळलं जात आहे. सध्याचा जर विचार केला, टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस देखील आलेत. पहिला विचार केला तर हाफ चड्डी, विदाऊट शूज, अशा बऱ्याच टुर्नामेंट व्हायच्या. 1000 असेल, 2000 असेल, कोणी कोणी 100-50 रुपये काढून देखील आपली टीम दाखल केली आहे. आणि आता मात्र बघता बघता अंडरम बॉक्स क्रिकेटचा दर्जा 3 लाखापर्यंत आलाय. त्यामुळे ही जो क्रिकेटचा प्रगतिशील विकासाचा विचार केला तर खूप चांगले दिवस आता नक्कीच सर्व खेळाडूंच्या वाट्याला आलेत. आणि याचं नक्कीच श्रेय जात आहे ज्या ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स होतात. सुप्रीमो असेल, सिद्धी पॅकर्स असेल, आनंदगी साहेबांची स्पर्धा असेल, आणि आमच्या कांजूरमार्गच्या नगरीत देखील 2-3 खूप चांगल्या स्पर्धा पाहायला मिळतात. साई गणेश मित्रमंडळाची स्पर्धा असेल, आणि त्यातल्या त्यात आता अंडरम टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. मुंबईकर 9 चषक 2026. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 23. मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. सलामीर जोडी मैदानात नक्की सेट झाली आहे. गोलंदाजी मार्कवर आकाश, कुठे ना कुठेतरी ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागणार आहे आपल्या संघाला. आणि वेगवान बॉल पाहायला मिळतोय मित्रांनो. मॅच अजून संपली नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगणार. चित्तथरारक रोमांच शेवटपर्यंत नक्कीच टिकून राहणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ सध्याच्या घडीला जर विचार करायचा झाला, एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूला कामोठे. आकाश म्हणजे चायना, आणि पहिलाच बॉल वेगवान पाहायला मिळालाय. पुण्याचा चांगला बॉल, तेवढा चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला गेला, फिकी केली जाते, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. मित्रांनो, या मॅचचा जर विचार केला तर एक चौकाराची मॅच आहे. बाकीचे सर्व बॉलला सिंगल जरी घेऊन गेले तरी देखील नक्कीच अधीरा सत्यविनायक कामोठे संघ विजय होऊ शकतो. मात्र जर दुसऱ्या बाजूला विचार केला तर एखाद दुसरा गडी बाद झाला तर मॅच मध्ये कुठे ना कुठेतरी ट्विस्ट पाहायला मिळेल, आणि त्या शोधामध्ये देखील नक्की जॉर्ज इलेव्हन संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 24. अजून देखील 20 धावांची गरज आहे. 16 बॉल आणि 20 धावा मॅचला जिंकण्याकरिता. आता मात्र देखना फटका पाहायला मिळतोय. थोडेसे लेट झाले. क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतंय. शेवटच्या बॉल पर्यंत सामन्याला न्यायचा उद्देश आहे जॉर्ज इलेव्हन संघाचा, आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ, 3रं षटक प्रगतीपथावर. 1 डॉट बॉल, 2 सिंगल. आकाश, चायना खूप चांगली गोलंदाजी करतोय. चर्चासत्र देखील खूप महत्वाचं असं मित्रांनो. मॅच मध्ये जेव्हा फायटेबल मॅच असतात, थोडंसं मार्गदर्शन देखील खूप मोठा इम्पॅक्ट मॅच मध्ये आणू शकतो, आणि तेच चित्र मैदानात पाहायला मिळते. एक चांगला अनुभव असले खेळाडू, लेफ्ट आर्म दमदार फलंदाज गांगुली या ठिकाणी थोडंसं कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळाले. गरज आहे त्याची. मात्र आतापर्यंत नक्कीच आकाश खूप चांगली गोलंदाजी करतोय. केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. आणि या ठिकाणी ऋतिक यांच्या बॅटमधून समोरच्या खेळलेला फटका. फॉलो थ्रू मध्ये स्वतः बॉल अडवतोय आकाश, आणि या ठिकाणी गडी देखील बाद केला गेलाय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऋतिक यांची पारी संपुष्टात येते. एक सेट पारीला कुठे ना कुठेतरी आता ब्रेक लावला गेलाय, आणि याची गरज होती डिंग डॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाला. आणि आकाश कुठे ना कुठेतरी मॅच मध्ये आता ट्विस्ट आणताना पाहायला मिळत आहे. धमाकेदार कामगिरी, दर्जेदार कामगिरी, वाखाणण्याजोगा कामगिरी केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते बघता बघता 25 या धावसंख्येवर. मॅचला जिंकण्यासाठी अजून देखील 14 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. प्रवीण खनगा एक चांगले बॅटर आहेत.
आकाश गुरव यांच्यावर दारोमदार असणार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत, एक गडी बाद झालाय आणि एक डॉट बॉल. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मॅचला जिंकण्यासाठी. 14 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे मित्रांनो. सामना रंगतोय. पुन्हा एकदा समोरच्या श्रेणी फटका खेळला गेलाय. थोडासा फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते. गांगुली नक्कीच एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती आहे या खेळाडूची आणि तेवढी चांगली फलंदाजी देखील करतो. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. लास्ट बॉल आहे मित्रांनो. हा खूप महत्वाचा बॉल आहे. या बॉलवर एखादा चौकार आला किंवा एखादा डॉट बॉल आला तरी देखील मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतं. मॅच इकडे झुकते का तिकडे झुकते, कधी कल्याण तर कधी कामोठे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. आणि प्रवीण खनका यांच्या बॅटमधून समोरच्या फटका खेळला गेलाय. एक धाव घेतली. आता मात्र नक्कीच खूप चांगलं षटक या ठिकाणी आकाश चायना यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मुक्याच्या सणी खूप दर्जेदार कामगिरी केली आहे. केवळ आणि केवळ 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या. एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा पुनरागमन करून दिलंय डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाला. संघ कोणता दाखल होणार यासाठी ही लढत आहे मित्रांनो. आणि एकंदरीत आता जर मॅचचा विचार केला तर मॅचला जिंकण्याकरिता 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. फाईट करावी लागेल. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ अजून देखील सामन्यात संघर्ष करताना पाहायला मिळतोय. सामना झुकला नाहीये कोणाच्याही बाजूने. आणि अजून देखील आकाश गुरव मैदानात आहेत. प्रवीण खनका मात्र आता गोलंदाजी कशी होईल हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि नक्कीच 12 बॉल 17 धावा रोखण्यासाठी निर्णायक षटक आहे मित्रांनो. या षटकावर मॅचचं चित्र इकडचं तिकडे होऊ शकतं आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपला गोलंदाज पाहायला मिळतोय राहुल सुरवाडे म्हणजेच लॅबो. निर्णायक षटक आहे. कशा प्रकारची फलंदाजी होईल, कशा प्रकारची गोलंदाजी होईल. बारा बॉल मॅचला जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. आणि पहिलाच बॉल या ठिकाणी यस वाईड बॉलचा इशारा आहे. सनी जगताप सर यांच्या माध्यमातून इशारा कळवला जातोय. 12 बॉल आणि आता 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. एखादा वाईड बॉल, एखादा मोठा चौकार, डॉट बॉल मॅच मध्ये नक्कीच निर्णय बदलायची क्षमता ठेवतो. आणि पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. धाव येणं महत्वाचं आहे. ती कशा प्रकारे येते हे आता महत्वाचं नाहीये. आणि आता बेस्ट वर्सेस बेस्ट लढत मैदानात पाहायला मिळणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. सुपर 8 मध्ये कोणता संघ दाखल होणार आहे. अकरा बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. एका चौकाराची मॅच अजून देखील पाहता येईल. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आकाश चायना यांची, पुनरागमन करून दिलं संघ जॉर्ज 11 कल्याण या संघाला. अकरा बॉल बारा बॉल 17ची गरज असताना पहिला वाईड बॉल या ठिकाणी हाताळला गेला. त्यानंतर लेग बाय स्वरूपात एक सिंगल आली आणि आता चित्र 11 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. सामना रंगलाय. प्रेक्षकांची गर्दी वाढते. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून देखील जे लाईव्ह प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं देखील स्वागत आहे. मुंबईकर 9 चषक 2026 एक चित्तथरारक सामना मैदानात पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले आणि दडपण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि ज्याची गरज होती तो गडी या ठिकाणी बाद झालाय.
आणि याच धडपणाखाली आकाश गुरव यांचा फटका फसला, बॉल निघून गेला आउट ऑफ द पार्क. आणि आता नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत निखिल पाटील. मित्रांनो मॅच संपली नाहीये, मॅचला जिंकण्यासाठी आता 10 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. येणारे 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. 10 बॉल मॅचला जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. निखिल पाटील आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला जातोय लेग बाय स्वरूपात. थोडासा संघर्ष पाहायला मिळतोय, बॅटशी संपर्क होत नाहीये. आणि आता दारोमदार असणारे प्रवीण खनका यांच्याकडे क्षमता आहे. मित्रांनो बरेच सामने या खेळाडूने आपल्या संघाला विजयी करून दिलेत आणि पुन्हा एकदा ती संधी निर्माण झाली आहे, ती देखील अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये मुंबईकर 9 चषक 2026. 9 बॉल आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढताना पाहायला मिळते. पुण्याचा मिस टाइम स्ट्रोक. एकेरी दुहेरी धावांनी आता कुठे ना कुठेतरी फरक पडणार नाही. एक चौकार तर मारावाच लागेल पुन्हा एकदा मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल. 8 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. डकआउट म्हणून देखील आवाज दिला जातोय. एक बाउंड्रीची मॅच आहे. एक मार मित्रा, एक मार. मात्र राहुल सुरवाडे लॅबो आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र वेगवान बॉल, पेस विनिंग द रेस. खाली राहिलाय बॉल पडल्यानंतर आणि बीट झाले त्या ठिकाणी निखिल पाटील. 7 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. निर्णायक बॉल आहे. या बॉलवर जर चौकार आला तर जे गोष्ट प्रेक्षकांना हवी आहे ती मात्र नक्की मैदानात घडताना आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे मनोरंजन. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार का मागाशी जर विचार केला तर कुठे ना कुठेतरी मॅच जवळ पाहायला मिळत होती अधीरा सत्यविनायक कामोठे संघाच्या बाजूने. मात्र आता पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय. थोडंसं पुनरागमन कमबॅक केलं जात आहे. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ. 7 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी अजून देखील 13 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गजर होतोय मित्रांनो. हा बॉल नाही अडवलाय, ही मॅच अडवली आहे हरण्यापासून. सुनील विश्वकर्मा मित्रांनो हा महत्वपूर्ण निर्णायक बॉल होता आणि त्यावर ज्या प्रकारचे एफर्ट्स पाहायला मिळालेत, क्या बात आहे सुनील. एक आदर्श आहे क्षेत्ररक्षण कसं करावं, तर नक्कीच सुनील विश्वकर्मा ते मैदानात दाखवतोय. आणि त्यातल्या त्यात राहुल सुरवाडे लॅबो याने देखील मॅच मध्ये फार मोठा इम्पॅक्ट टाकलाय. सहा बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावांची गरज आहे. मित्रांनो चर्चा होणार आहे, हा जो चौकार अडवलाय ना मित्रांनो, नक्कीच एखादा फलंदाज एखादा गोलंदाज आपल्याला एखादी मॅच जिंकून देऊ शकतो. मात्र जर सर्व खेळाडू जर चांगले असतील तर आपण बऱ्याच टुर्नामेंट जिंकू शकतो. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो या मैदानात. क्षेत्ररक्षक चांगला असेल तर बऱ्याच टुर्नामेंट मध्ये तो आपली छबी सोडून जातो आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मैदानात द्यायचं झालं तर सुनील विश्वकर्मा म्हणजेच गांगुली. 6 बॉल आणि 12 धावांची गरज आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपला जलवा या ठिकाणी दाखवावा लागणार आहे. निखिल पाटील आणि प्रवीण खंडका आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय साई पाल. बॉल आणि 12 धावांची गरज आहे मित्रांनो. एक प्रेक्षणीय सामना मैदानात रंगलाय. सर्वांचं लक्ष आहे सामन्याकडे.
पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय कव्हर झोन मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. गांगुली, चुका होणार नाहीयेत गांगुलीकडून. फार क्वचित कधीतरी असं घडतं की गांगुलीने कुठेतरी मिसफिल्ड केली आहे. सध्याच्या जर घडीला विचार केला तर इंडियन टीम मध्ये जडेजा ज्या प्रकारची क्षेत्ररक्षण करतो त्याच प्रकारचे क्षेत्ररक्षण कधीतरी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा प्रवीण खनका, या ठिकाणी चांगला फटका होता आणि या ठिकाणी चुकी झाली आहे आणि या ठिकाणी नक्कीच पंचांना आवाहन केलं जात आहे थर्ड अंपायर साठी. आणि या ठिकाणी नक्की ज्याची गरज होती ती चूक या ठिकाणी झाली आहे. येस येस दाखवतोय 2 मिनिटं. नो बॉलचा इशारा, No+1. 2 धावा मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळते. मित्रांनो मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळते. 5 बॉल आणि सामन्याला जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये, मी अजून जिंकलो नाहीये, संघर्ष करावा लागणार आहे. पुन्हा एकदा मैदानात थोडस चित्र बदलताना 5 बॉल. पाच बॉल आणि 9 धावांची गरज आहे. एक धमाकेदार लढत, प्रेक्षणीय सामना, सर्वांचं लक्ष मैदानाकडे. कांजूर मार्गचं हे क्रीडांगण, मुंबईकर 9 चषक 2026, सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मधली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये हा एक धमाकेदार सामना. 5 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. निखिल पाटील यांच्या बॅटमध्ये कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेलाय आणि गरज होती या फटक्याची. निखिल पाटील यांच्या बॅट मधून दमदार असरदार लाटणी. 5 बॉल आणि 9 धावांची गरज असताना चौकार आलाय निखिल पाटील यांच्या बॅट मधून. ब्रँडेड फटका. पुन्हा एकदा 4 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. सामना रंगलाय मित्रांनो. कधी अधिरा सत्यविनायक कामोडेच्या संघाच्या बाजूने सामना आला होता. पुन्हा एकदा जॉर्ज 11 संघाने कमबॅक केलं आणि आता पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. अधिरा सत्यविनायक कामोडे संघ. 4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार का? साई पाल यांच्याकडे क्षमता आहे. आणि आता पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. यस, डॉट बॉल येतोय. तो हात जरा वर घ्यायचा आहे. बाबू थोडा मागे उभा राहा पॉइंटच्या दिशेला. पुन्हा एकदा
रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका. एक महत्वपूर्ण मॅच आहे अजून देखील. समोर आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे, नक्कीच प्रेक्षक कुठल्याही क्रीडा स्पर्धेचा राजा राहिलाय. आपल्याला विनंती असेल की रेलिंगवर हात ठेवू नका, पडद्यावर कोणी हात ठेवू नका मित्रांनो. पुन्हा एकदा डॉट बॉल आला, समीकरण बदलला गेलाय. 3 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने फटका उडवला, फटका फसलाय. निखिल पाटील देखील बाद होतोय. मुख्य जसनी मिळालेला सफलतापूर्वक विकेट. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. धीरज 2 बॉल आणि मॅचला जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा कमबॅक झालंय जॉर्ज 11 संघाचं. कधी अधिरा सत्यविनायक कामोटे, कधी डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. 6 बॉल 12 ची मॅच. 5 बॉल 9, त्यानंतर 4 बॉल 5 आणि आता 2 बॉल 5 वर येऊन थांबली आहे. मित्रांनो, रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका विनंती करतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक सुपर रेट मध्ये कोणता संघ दाखल होणार? 2 बॉल 5. स्वीप खेळला गेलाय. चेंडू त्याकडे अडवला जातोय. मतंग सारंग आणि आता सामना येऊन पोहोचलाय. 1 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. मित्रांनो, दोन्ही संघ फाईट करतायत. कधी मॅच इकडे, कधी मॅच तिकडे. हे चित्र संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. मुंबईकर 9 चषक 2026 सामना कसा असावा तर तो असा असावा. प्रेक्षकांची मनं जिंकली गेली आहेत. आमच्या लाईव्ह वर देखील आपण आता पाहतोय प्रेक्षक वर्ग जास्त संख्येने जोडला गेलाय. महत्वपूर्ण मॅच. 1 बॉल आणि 4 धावांची गरज है. आणि प्रवीण खंडका, ये हीरो नहीं यादगार बनने का मौका है. लक्षात राहील. अंडरम टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 4 ची गरज असताना मी तो चौकार मारला होता. आणि दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध व्यावसायिक बऱ्याच स्पर्धेमध्ये ज्या संघांचं अधिराज्य राहिलंय तेच 2 संघ संघर्ष करत असताना आता मॅच येऊन पोहोचली आहे. 1 बॉल आणि 4 या धावसंख्येवर लक्ष असणार आहे. कशा प्रकारचा बॉल टाकला जाईल, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल. चला मित्रांनो, मॅच थोडं स्पीडअप करायचं आपल्याला विनंती असेल. महत्वपूर्ण मॅच. 1 बॉल आणि 4 धावांची गरज. प्रवीण खनका, वेळ आली आहे, संधी आली आहे. महत्वपूर्ण फॅक्टर नक्कीच असणार आहे या बॉलवरती, म्हणजे क्षेत्ररक्षण कशा प्रकारे होईल. आतापर्यंत नक्कीच गोलंदाजांनी प्रभावित केलं, कधी फलंदाजांनी प्रभावित केलं, कधी क्षेत्ररक्षणात देखील आपण पाहिले ज्या प्रकारचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. आणि 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. मित्रांनो, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि या ठिकाणी फटका खेळला गेलाय आणि झेल टिपला जातोय. फसलेली मॅच पुन्हा एकदा आपल्या बाजूने ओढून घेतली आहे. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. मॅच नक्कीच मैदानात पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला. एका बाजूने आकाश गुरव बल्ली या ठिकाणी संघर्ष करत होते, दुसऱ्या बाजूने नक्कीच गोलंदाज साई पाल असेल, राहुल सुरवाडे लॅबो असेल संघर्ष करत होता. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली. 1 बॉल 4 ची गरज आणि त्यातल्या त्यात शेवटचा फटका फसला, झेल टिपला गेला आणि डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ या ठिकाणी विजयी ठरलाय. एक रोमांचभरा सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळालाय.
या मॅच मध्ये नक्कीच सामनावीर कोण असणार हे देखील पाहण्यासारखं आहे, कारण गोलंदाजाचा देखील दबदबा पाहायला मिळाला, फलंदाजांचा देखील दबदबा पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी नक्कीच अजित शाहू यांच्याकडनं देखील गांगुली यांनी जो चौकार अडवला त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला देण्यात येत आहे. तर या ठिकाणी नक्कीच गांगुली आपण व्यासपीठावर यायचंय. नक्कीच या ठिकाणी आमचे अजित शाहू यांच्याकडनं 500 रुपयाचा जो चौकार अडवला त्यासाठी सन्मानित केलं जाते. मित्रांनो बघा, ही आहे खेळाडू वृत्ती, एकमेकांच्या विरुद्ध नक्कीच खेळत असतात. त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांतजी चौधरी साहेब यांच्याकडे देखील 500 रुपयाचा मित्रांनो हा आहे सन्मान. आणि त्यातल्या त्यात या मॅचचा हिरो ठरतोय, ज्याने 2 षटक हाताळले, 6 बॉल 12 धावा देखील डिफेंड केल्या. या मॅचचा हिरो साईपाल. आणि गांगुली या ठिकाणी थांबायचंय. आमचे मुकेश ढबे साहेब यांच्याकडनं देखील आपल्याला कॅश प्राइज दिलं जात आहे. ₹500 कॅश प्राइज दिलं जाते. मित्रांनो 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश 500 दिली जाते आणि 1500 त्यांना जीपे केले जाईल. मित्रांनो हा चौकार नाही अडवलाय, त्याने आपल्या संघाची हार अडवली आहे. गांगुली 2 मिनिटं थांबायचंय, तुझ्यासोबत वार्तालाप करायला नक्कीच आवडेल. ज्या प्रकारची मॅच झाली, थोडीशी मॅच फसताना देखील पाहायला मिळाली. त्यानंतर 7 बॉल 13 धावांची गरज असताना ज्या प्रकारे तू चौकार अडवलास, काय वाटलं? कारण तो खूप निर्णायक बॉल होता आणि त्या बॉलवर जर चौकार आला तर मॅच थोडीशी फसली असती. सर्व म्हणजे ही मॅच टुर्नामेंट आम्हाला जिंकायची होती, त्यासाठी थोडंसं मेहनत केली आम्ही. नक्कीच तुझ्या माध्यमातून खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले, खूप चांगला खेळ करत राहा. आणि यानंतर या मॅचचा हिरो, ज्याने 2 षटक हाताळले आणि 6 बॉल 12 धावा देखील त्याने डिफेंड केल्या, साईपाल. आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. तर नक्कीच या स्पर्धेचे सर्वात शैलेश दादा पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब, माफ करा, विराज आपल्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. विराज यादव या. नक्कीच विराज जाधव हे देखील मुख्य आयोजनाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. साईपाल आपण या ठिकाणी यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार साईपाल यांना दिला जातोय. मित्रांनो प्रेक्षणीय सामना ठरला, महत्वपूर्ण मॅच होती. 2 षटक याने हाताळले आणि खूप दर्जेदार कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली. साई 2 मिनिटं थांबायचंय, काय सांगशील? कारण मॅच थोडीशी फसताना देखील पाहायला मिळाली. ज्या प्रकारची सुरुवात आकाश आणि ऋतिकने केली होती, थोडंसं दडपण होतं, त्यानंतर तू दुसरं षटक टाकण्यासाठी आलास, मनात काय विचार होता? सोचा यही था कि 6 बॉल डालना है और बाकी फील्डर्स का काम है. फील्डर्स ने बोला था मुझे सपोर्ट करेंगे, टीम में बहुत सपोर्ट था, तो टीम ने मुझे बोला था कि फील्डिंग पे छोड़ दे मैच, बाकी 6 बॉल डाल के जाओ, तो मैंने अपना एफर्ट डाला वहाँ पे. नक्कीच. आणि तू जे एफर्ट्स टाकलेस ते मुलाचे ठरले. त्यानंतर देखील पुन्हा एकदा तुझ्यावर विश्वास दाखवण्यात आला. शेवटच्या 6 बॉल 12 धावाची गरज असताना देखील तुझ्या हातात चेंडू सोपवला गेला, तेव्हा देखील एक वेगळा प्रेशर होता. तर त्याला देखील तू चांगल्यारीत्या खूप हाताळलंस. त्यानंतर एक चौकार देखील आला आणि 4 बॉल 5ची गरज असताना जी कामगिरी केली असती नक्कीच वाखाणण्या जोगा आहे. तर काय सांगशील, ज्या प्रकारचा संघ संपूर्ण एफर्ट्स देत होता, जी साथ मिळत होती, संघाबद्दल काय सांगशील आणि ज्या प्रकारची तुझी गोलंदाजी झाली?
टीम तो मेरा बहुत सपोर्ट करता है मुझे। सेकंड ओवर डालना था, फिर भी चाइना ने बहुत अच्छा डाला था, फिर भी उसको सेकंड ओवर के लिए रोहन और बाकी टीममेट्स ने मुझे रेफर किया, तो मैंने बोला मेरा एफर्ट्स में डालूंगा, 6 बॉल डालना है, बाकी टीम का काम है। एक चौका जाने के बाद ही मुझे ऐसा था कि 1-4 और उनको मारना है, तो मुझे और बाकी 3 बॉल डालना है, कोई एक्स्ट्रा नहीं डालना है। बाकी उनको अगर बैट से मारेंगे तो चलेगा, लेकिन बाकी मेरा एफर्ट्स मैंने डाला है। उसके लिए टीम को सो मच थैंक यू सो मच टीम। नक्कीच मित्रांनो, साईपाल वेल प्लेड, अशीच चांगली खेळी करत राहा मित्रांनो. हा होता साईपाल, खूप चांगली कामगिरी केली आणि नक्कीच त्याने देखील उल्लेख केला की आकाश यांनी चांगलं षटक हाताळलं होतं, तरी देखील टीमने माझ्यावर विश्वास दाखवलाय. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच क्रिकेटमधून शिकायला मिळते, क्लास परमनंट असतो, फॉर्म कधी ना कधी टेम्पररी असतो. पुन्हा एकदा विश्वास दाखवला संघाने आणि तो विश्वास त्याने सिद्ध करून दाखवलाय. तर एक धमाकेदार मॅच नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. यानंतर देखील एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर या सामन्यासाठी नक्कीच जशी सामन्याला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा